सो आधी आहे ना वांगं म्हटलं ना मी स्वतःच नाक वाकडं करायची, पण अशा पद्धतीने जेव्हा मला माझ्या मम्मीने वांग्याचं भरीत बनवून दिलं ना, मी पण आवडीने खायला लागली. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, म्हणजे बोटं चाटतच बसाल. सो वांग्याला छान स्लिट करा आणि चेक करा की किडे-बिडे आहेत की नाही आणि त्याला छान मंद आचेवर भाजून घ्या. मग पाण्यामध्ये ठेवा थोडंसं भिजत आणि मग त्याची सालं काढा. त्याला टेचा, लसूणला पण टेचा आणि एका साईडला ना घ्या कांदा, त्यालासुद्धा छान असं बारीक-बारीक चॉप करा. टोमॅटोला पण बारीक-बारीक चॉप करा. आता ही प्रोसिजर तर खूप सोपी आहे. तर जोच तर हे सगळं चॉपिंगची कामं होतं तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असेल तर हाय गाईज, मी प्रणिता आहे. मी दररोज 9 वाजता रेसिपीज पोस्ट करत असते आणि ह्या रेसिपीजला भरभरून तुम्ही प्रेम देत असता, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो आपली सगळी तयारी झालेली आहे. पातेल्यामध्ये तेल टाका, मस्त मोहरी जिऱ्याचा तडका, लसूणसुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सॉते करा. मग कांदासुद्धा घ्या, त्यालासुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सॉते करा. टोमॅटो ॲड करा, मग मीठ टाका, म्हणजे यांची कुकिंग प्रोसेस वाढते. आणि हे सगळं झाल्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाका, छान सॉते करा. मग बेसिक मसाले हळद, तिखट, आपला घरचा साठवणीतला मसाला आणि गोडा मसाला पुन्हा एकदा छान मिक्स तेल सुटेपर्यंत परता आणि आपलं जे भाजलेलं टेचलेलं वांगं ते टाका. मस्त असं कसुरी मेथी आणि कोथिंबीर गार्निश करून भाकरीसोबत खायला तयार आपलं वांग्याचं भरीत. थँक्यू.